श्री साईनाथ वैद्यकाय देवकाय कार्य उरकता विसर होय विपत्कालीच नवसाची सय पावे जव भय न फेडिता कित्येक वर्षे महिने दिवस लोटले विसरले केलेला नवस अंती मातेने अंत समयास माधवरावांस विनविले बहुता वर्षाचा हा नवस फेडता फेडता आले हे दिवस बरवीन दीर्घसूत्रता बहुवस जाईगा दर्शनास देवीच्या तैसेच मातेच्या दोन्ही स्तनास खांडके पडून त्रासली असोस होऊन या बहुदुस्सह क्लेश आणि कही देवीस नवसिले येते माते लोटांगणी तारिसील जरी या यातना तुनी रौप्य स्तनद्वय तुझवरूनी ओवाळूनी वाहीन तोही नवस राहिला होता फेडू फेडू म्हणता म्हणता तोही आठवला मातेच्या चित्ता देहावसानता समयास देऊनी बब्यास याची ही आठवण फेडीन म्हणून घेऊनी वचन माता होऊन या निर्वासन गेली समरसोन हरिचरणी पुढे मग जाऊ जाऊ म्हणता दिवस महिने वर्षे लोटता माधवरावांस जाहली विस्मरणता नवस फेडिता राहिले येणे परी वर्षे 30 होता काय घडले शिर्डीस ज्योतिषी एक करीत प्रवास त्याच स्थानास पातला ज्योतिर्विद्येचे ज्ञान गहन जाणे भूत भविष्य वर्तमान अनेक जिज्ञासू तृप्त करून वाहवा मिळवून राहिला श्रीमंत केशवरावजी बुट्टी आदी करून बहुतांच्या गोष्टी वर्तवूनी सकळांची संतुष्टी उठाउठी संपादिली माधवरावांचा कनिष्ठ भ्राता बापाजी आपले भविष्य पुसता ज्योतिषी तो जाहला वर्तविता देवीची अप्रसन्नता तयावर म्हणे मातेने केलेले नवस तिच्या देहांताची या समयास तिने तुझिया ज्येष्ठ बंधूस फेडावयास आज्ञापिले ते न फेडिता आजवरी नडा देते देवी भारी माधवराव येता घरी बापाजी सारी कथी कथा माधवरावांस पटली खूण सुवर्णकार आमंत्रून करविले 2 रौप्यस्तन गेले की घेऊन मशिदी घालून बाबांस लोटांगण पुढे ठेवून दोन्ही स्तन वदते झाले बाबा लागून म्हणती घ्या फेडून ते नवस तूच आमुची सप्तशृंगी तूच देवी आम्हा लागी ही घे वाचा दत्त देणगी घेऊन उगी रहावे बाबा वदती प्रत्युत्तरी जाऊनी सप्तशृंगीच्या मंदिरी वाहे तिची 30 चरणावरी स्तनेही साजिरी निज हस्ते पडता ऐसा बाबांचा आग्रह माधवरावांच्या मनाचाही ग्रह तैसाच होऊनी सोडिले गृह जाहला निग्रह दर्शनाचा घेतले बाबांचे दर्शन प्रार्थिले शुभ आशीर्वचन करोनी उदी प्रसाद ग्रहण अनुज्ञा घेऊन निघाले आले पहाते सप्तशृंगीस लागले कुलोपाध्याय शोधावयास सुदैवे काकाजीचेच गृहास अनायास प्राप्तते काकाजीच्या उत्कंठापोटी शीघ्र व्हावी बाबांची भेटी तोचही माधवरावांची गाठी हे काय गोठी सामान्य आपण कोण कोठील पुसता शिर्डीहूनची आले समजता काय त्या आनंदा पारावारता पडली उभयता मिठी करीत सजल नयनी स्नपन होऊनी दर्शन सुख संपन्न चित्त प्रसन्न जाहले देवीचा दृष्टांत होता यदर्थ दृष्टी देखता ते बाबा समर्थ काकाजी सुखावले यथार्थ पुरला मनोरथ तयांचा असो काकाजी सुख संपन्न दर्शन सेवने चित्त प्रसन्न जाहले खरेच निश्चिंत मन कृपा घन वर्षणे हरपले मनाचे चंचलपण स्वये जहाले विस्मयापन्न आपणासची पुसती आपण काय विलक्षण ही करणी नाही काही वदले वचन नाही प्रश्न समाधान नाही तिधले आशीर्वचन केवळ दर्शन सुखदायी माझी चंचल चित्तवृत्ती केवळ दर्शने पावली निवृत्ती लाधली अलौकिक सुख संवित्ती दर्शन महती या नाव साई पायी जडली दृष्टी तेणे वाचेस पडली मिठी
करणी परिसता बाबांच्या गोष्टी आनंद पोटी न समाये उपाध्ये बुवा निज भावेसी शरण गेले समर्थासी पावते झाले निज सुखासी विसरले वृत्तीसी पूर्वील ऐसे काकाजी 12 दिवस राहते झाले तै शिर्डीस होऊन या सुस्थिर मानस सप्तशृंगीस परतले स्वप्नासही लागे काळ उषः काळ वा प्रातः काळ तेव्हा जी पडती ती तीच सफळ स्वप्ने निर्फळ तरितर ऐसी सार्वत्रिक प्रसिद्धी परी या शिर्डीच्या स्वप्नांची सिद्धी पडोत ती कुठे आणि कधी भक्ता अबाधित अनुभव ये अर्थीची अल्पवार्ता सादर करीतो श्रोतया करिता कौतुक वाटेल परमचित्ता श्रवणोल्लासता वाढेल 2 प्रहरी एके दिवशी बाबा वदती दीक्षितापाशी टांगा घेऊन जा राहत्यासी कुशाल भाऊंसी घेऊन ये जाहले की दिवस बहुत भेटावयाची मनी आर्त म्हणावे बाबांनी तुम्हा प्रत भेटी प्रित्यर्थ बोलाविले करून या आज्ञाभिवंदन दीक्षित गेले टांगा घेऊन खुशाल भाऊ भेटले तत्क्षण निवेदिले प्रयोजन आगमनाचे ऐकून या बाबांचा निरोप खुशाल भाऊस आश्चर्य अमूप म्हणती हाच उठलो घेऊन झोप झोपेत आज्ञापत हेची मज आताच मी दुपारा जेवुनी करीत असता आराम शयनी डोळ्यास डोळा लागता क्षणी बाबा ही स्वप्नी हेच वदत म्हणाले आताच शिर्डीस चल माझी ही इच्छा जाहली प्रबळ करू काय घोडेन जवळ मुलास कळवाया धाडिले मुलगा वेशीच्या बाहेर पडला तोच हा आपुला टांगा आला दीक्षित विनोदे म्हणती तयाला तदर्थच मजला आज्ञापिले आता स्वय येत असला तर टांगा बाहेर आहे तयार मग ते शिर्डीस आनंद निर्भर दीक्षितांबरोबर पातले तात्पर्य खुशाल भाऊ भेटले बाबांचेही मनोरथ पुरले खुशाल भाऊ ही बहु गहिवरले पाहून या लीलेस बाबांच्या एकदा एक पंजाबी ब्राह्मण रामलाल नामाभिधान मुंबईमध्ये वसता जाण बाबांनी स्वप्न दिले तया दिग्वायू रवी वरुणादी देवता यांच्या अनुग्रहाची या सत्ता बाह्यांतःकरण विषयग्राहकता जागरितता त्या नाव विरमे जव सकल इंद्रियगण होई जागृत संस्कार प्रबोधन ग्राह्य ग्राहक रूपे स्फुरण असे हे लक्षण स्वप्नाचे त्याचे स्वप्न तो विलक्षण ठावेन बाबांचे रूप लक्षण पूर्वी कधी नाही दर्शन मजकडे येऊन जा म्हणत आकृतीवरून दिसले महंत परी न ठावे ते कोठे वसत रामलाल होऊन जागृत विचारा कुलित जाहला जावे ऐसे वाटले मना पत्ता नाही ठाव ठिकाणा परी जो तयासी बोलावी दर्शना तयाची रचना तो जाणे मग तेच दिवशी दुपारी सहज रस्त्याने मारिता फेरी छबी एके दुकानावरी पाहुनी अंतरी चमकला स्वप्नी जे रूप दिसले तयाला तेच ते गमले रामलालाला विचारपूस कराया लागला दुकानदाराला तात्काळ लक्ष लावून छबी पाहे कोण कोठील आहेत हो हे कळता हा साई शिर्डीत आहे स्वस्थ राहे रामलाल पुढील पत्ता पुढे लागला रामलाल शिर्डीस गेला बाबांची या निर्वाण काला पर्यंत राहिला त्यांपाशी आपुल्या भक्तांचे पुरवावे हेत आणावे तयांस दर्शनार्थ पुरवावे स्वार्थ वा परमार्थ हेची मनोरथ बाबांचे नातरी जे अवाप्त काम स्वये सर्वदा निष्काम निस्वार्थ निरहंकार निर्मम भक्त कामैक अवतार बोध ज्याचा घेईन वारा द्वेषास जेथे न लभे थारा डोळा न देखे जो उदरंभरा साधू खरा तो समजावा सर्व ठाई प्रेम निस्वार्थ हाच ज्याचा परम पुरुषार्थ वेचीन धर्म विषया व्यतिरिक्त वाचा ही व्यर्थ पळभरी
सारांश माझा धरुनी हात लिहवून घेता हे निजचरित भक्ती भावे निजस्मरणरत हे चिकी इंगित येथील म्हणून हे माड अतिविनीत नित्य श्रोतया हेची विनवीत होऊन श्रद्धा भक्ती समन्वित साई सच्चरित परिसावे तेने मनास होईल शांती उपजेल व्यसनमग्ना उपरती जडेल साई चरणी भक्ती भव निर्मुक्तीदायक असो पुढील अध्यायी आता संन्यासी विजयानंदाची कथा जयास नाम 63 संपूर्णः श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु शुभं भवतु श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। ॐ श्री साईनाथाय नमः। 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 ॐ श्री साईनाथाय नमः।
श्री साईनाथ ॐ श्री साईनाथाय नमः ॐ श्री साईनाथाय नमः ॐ श्री साईनाथाय नमः ॐ श्री साईनाथ ॐ श्री साईनाथाय नमः ॐ श्री साईनाथाय नमः ॐ श्री साईनाथाय नमः ॐ श्री साईनाथ ॐ श्री साईनाथाय नमः ॐ श्री साईनाथाय नमः ॐ श्री साईनाथाय नमः ॐ श्री साईनाथ ॐ श्री साईनाथाय नमः ॐ श्री साईनाथाय नमः ॐ श्री साईनाथाय नमः ॐ श्री साईनाथ ॐ श्री साईनाथाय नमः ॐ श्री साईनाथाय नमः ॐ श्री साईनाथाय नमः ॐ श्री साईनाथ ॐ श्री साईनाथाय नमः 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 ॐ श्री साईनाथाय
साई ओम श्री साईनाथाय नमः ओम श्री साईनाथाय नमः ओम श्री साईनाथाय नमः ओम श्री साईनाथाय नमः ओम श्री
साई